करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथं बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एका मेंढपाळाची शेळी ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथल्या मेंढपाळांच्या कळपावर रविवारी पहाटे बिबट्या सदृश्य वन्य प्राण्यानं हल्ला केला। या हल्ल्यात रघुनाथ हजारे यांची एक शेळी ठार झाली असून एक शेळी गंभीर जखमी झाली आहे। सुमारे 300 शेळ्या मेंढ्यांचा कळप शेतात बसवण्यात आला होता। पहाटेच्या सुमाराला कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे मेंढपाळ जागे झाले। त्यावेळी वन्य प्राणी शेळ्यांवर हल्ला करत असल्याचं निदर्शनाला आलं। मेंढपाळांनी आरडाओरडा करत वन्य प्राण्यांना पिटाळून लावलं। या घटनेत मेंढपाळांचं सुमारे 40,000 रुपयांचं नुकसान झालंय। या घटनेची माहिती मिळताच यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी तातडीनं वन विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवलं। जखमी शेळ्यांवर उपचार सुरू असताना एका शेळीचा मृत्यू झाला। दरम्यान भुयेवाडी, कासारवाडी, शिये आणि अंबप परिसरात बिबट्या, तरस आणि गवे यांची दहशत वाढत असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं तत्काळ उपाययोजना करून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते।